नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की नाही की अरे, माझा चेहरा अचानक इतका काळा का दिसू लागलाय किंवा एकदम डल का झालाय. ही खरं तर खूप कॉमन समस्या आहे. पण काळजी करू नका. यामागे नक्की काय कारणं आहेत आणि त्यावर अगदी घरच्या घरी कोणते सोपे उपाय करता येतील हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपला चेहरा नक्की काळा का पडतो? खरंय, कधी ऊन, कधी प्रदूषण, तर कधी आपली लाईफस्टाईल. यामागे ना अनेक गोष्टी असू शकतात. पण यातली चांगली गोष्ट काय माहितीये? एकदा का आपल्याला ही कारणं समजली ना, की त्यावर उपाय करणं खूप सोपं होऊन जातं. हो, आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. चेहऱ्याचा रंग बदलणं म्हणजे फक्त दिसायचा प्रश्न नाहीये. नाही, अजिबात नाही. उलट ही आपल्या त्वचेचा आणि पर्यायाने आपल्या शरीराच्या आतल्या आरोग्याची एक महत्त्वाची खूण आहे. असं समजा की आपली त्वचा म्हणजे एक आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो की आतमध्ये नक्की काय चाललंय. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. बघा, ही जी कारणं आहेत ना, त्यांना आपण सोप्या भाषेत दोन भागांमध्ये वाटू शकतो. एक म्हणजे बाहेरची कारणं, जी आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी संबंधित आहेत, आणि दुसरी म्हणजे आतली कारणं, जी आपल्या शरीराच्या आतल्या गोष्टींवर अवलंबून असतात. जसं तुम्ही बघू शकता, एका बाजूला आहेत बाह्य कारणं आणि दुसऱ्या बाजूला आहेत आंतरिक कारणं. बाहेरच्या कारणामध्ये तर सूर्यप्रकाश आणि प्रदूषण हे आपल्या त्वचेचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत असं म्हटलं तरी चालेल. उन्हाच्या त्या तीव्र किरणांमुळे काय होतं, तर त्वचेतलं मेलानिन वाढतं आणि मग आपली त्वचा काळी पडायला लागते. आणि दुसरीकडे आतल्या कारणांमध्ये बघा, स्ट्रेस, आपलं खाणं-पिणं आणि अपुरी झोप, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीच्या बॅलन्सवर परिणाम करतात आणि चेहऱ्यावरचा सगळा ग्लो घालून टाकतात. पण थांबा, ही झाली फक्त मुख्य कारणं. अजूनही काही गोष्टी आहेत, जसं की त्वचेवर डेड स्किनचा थर जमा होणं. म्हणजे काय, तर मृत पेशी साचतात आणि त्यामुळे आपली मूळची चमक लपून जाते. याचबरोबर जर आपण खूप जास्त केमिकलवाले प्रॉडक्ट्स वापरत असू किंवा घामामुळे चेहऱ्यावर बसलेली धूळ, माती वेळेवर साफ करत नसू, तरीही चेहरा एकदम निस्तेज म्हणजे डल दिसायला लागतो. आता जरा आतल्या कारणांबद्दल बोलूया. शरीरात पाणी कमी असणं म्हणजे डिहायड्रेशन हे एक खूप मोठं कारण आहे. त्याशिवाय आपल्या शरीरात हॉर्मोन्समध्ये जे बदल होतात ते, व्हिटॅमिन B12 आणि सीची कमतरता, आणि हो, आजकालचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपला स्क्रीन टाईम. हो, खरंय, मोबाईल आणि लॅपटॉपमधून जो ब्लू लाईट येतो ना, तो सुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असतो. ठीक आहे, आता कारणं तर आपल्या लक्षात आली, पण मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर अजिबात घाबरू नका. उपाय खूप सोपे आहेत आणि ते आपल्या रोजच्या सवयींमध्येच दडलेले आहेत. चला बघूया काय आहेत ही सोपी पथ्य. तर ह्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे हायड्रेशन. हो, दुसरं तिसरं काही नाही, फक्त पाणी. रोज कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. माहितीये का? पाणी आपल्या शरीरातली सगळी घाण बाहेर काढतं आणि त्वचेला आतून एकदम फ्रेश आणि तजेलदार बनवतं. खरंच, हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी उपाय आहे. पाण्यानंतर नंबर लागतो तो आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनचा. आणि ही काही खूप मोठी किंवा अवघड गोष्ट नाहीये, अगदी सोपी आहे. बघा, सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवायचा, त्यावर मॉइश्चरायझर लावायचं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. आणि रात्री झोपायच्या आधी परत चेहरा स्वच्छ करून कोरफड जेल किंवा एखादं साधं हलकं क्रीम लावा. बस, एवढंसं केलं ना तरी खूप आहे. आता फक्त बाहेरून क्रीम लावून किंवा चेहरा धुवून नाही चालणार, बरोबर? आतून सुद्धा काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काही चांगल्या सवयी लावणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? तर रोज 7 ते 8 तासांची मस्त शांत झोप घ्या. आपल्या जेवणामध्ये फळं आणि हिरव्या भाज्या ठेवा. आणि रोज फक्त 10-15 मिनिटं जरी तुम्ही चाललात ना, तरी ब्लड सर्क्युलेशन इतकं छान सुधारतं की चेहऱ्यावर आपोआप एक नैसर्गिक चमक येते. बरं, आता आपण वळूया माझ्या सगळ्यात आवडत्या भागाकडे, घरगुती पण एकदम प्रभावी नैसर्गिक उपाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपल्या स्वयंपाकघरातच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या त्वचेसाठी अक्षरशः वरदान ठरू शकतात. चला बघूया काय आहेत त्या. हे बघा, हे आहेत काही सोपे पण जबरदस्त घरगुती उपाय. सगळ्यात पहिलं, बेसन, हळद आणि दुधाचा पॅक. आपला पारंपरिक उपाय आहे, पण त्वचेचा रंग उजळण्यासाठी आजही तितकाच प्रभावी आहे. चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर लिंबू आणि मध वापरता येतं. पण एक मिनिट, इथे एक महत्त्वाची गोष्ट. जर त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर लिंबू थेट लावणं टाळा. हां, बरं, उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल, म्हणजे टॅनिंग झालं असेल, तर काकडीचा रस लावा.
मस्त थंडावा मिळतो. कोरफड जेल तर त्वचेला रिपेअर करण्याचं काम करतं. आणि दिवसभरात कधीही फ्रेश वाटण्यासाठी चेहऱ्यावर फक्त गुलाब जेल स्प्रे करा. एकदम ताजंतवाला वाटेल. आत्तापर्यंत आपण काय काय करायचं हे पाहिलं. पण काही गोष्टी न करणं किंवा टाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण आपल्या काही सवयी नकळतपणे त्वचेचं नुकसान करत असतात. चला तर मग या शेवटच्या भागात आपण याच गोष्टींवर लक्ष देऊया. तर जाता जाता हे काही महत्वाचे नियम पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. काय करायचंय? तर बाहेर जाताना सनस्क्रीन नक्की लावायचं आणि चेहरा नेहमी अगदी हलक्या हाताने धुवायचा. आणि काय टाळायचंय? तर कडक साबण वापरणं टाळा, खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाजारात मिळणाऱ्या फेअरनेस क्रीम्सचा अतिवापर करणं बंद करा. विश्वास ठेवा, फक्त ह्या काही सवयी बदलल्या तरी त्वचेमध्ये खूप मोठा आणि चांगला फरक दिसेल. आणि हो, सर्वात शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर हे सगळे घरगुती उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल किंवा चेहऱ्यावर अचानक खूप जास्त काळेपणा वाढायला लागला असेल किंवा डाग दिसायला लागले असतील, तर अजिबात वेळ घालवू नका. सरळ एका चांगल्या त्वचारोग तज्ज्ञांना म्हणजे डर्मेटॉलॉजिस्टला भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या. कारण शेवटी आपल्या त्वचेचं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे.